हां, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इलेक्ट्रॉन संयोजक कशा काढायच्या बघितलेल्या आहे. आता इथं दिलेलं आहे बघा, आपल्याला असं म्हणता येईल की ज्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन असलेल्या कवचाची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्त, म्हणजे ज्याच्यामध्ये कवचाची संख्या एकसारखी असते अशी सगळी मूलद्रव्ये एकाच ठिकाणी असतात. आता उदाहरणार्थ त्यांनी एक दिलेलं आहे बघा की सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, SiPsCl व Ar या मूलद्रव्याच्या Kl व M या 3 कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात. या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व खात्री करून आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात. यावरून नवीन इलेक्ट्रॉनचं कवच भरायला सुरुवात होते. मूलद्रव्याची संख्या ही कवचाची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून ठरते. म्हणजे इथे एक लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याच्यामधलं तुम्ही सोडियम घ्या, मॅग्नेशियम घ्या, ॲल्युमिनियम घ्या, कोणतेही मूलद्रव्य घ्या, त्याचा अणुअंक घ्या आणि त्या अणुअंकावरून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण करा. आता त्याच्या कक्षा कशा करायच्या आहेत मी तुम्हाला अगोदर सांगितलं. पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? के मध्ये 2, एल मध्ये किती आहेत? 8, एम मध्ये किती आहेत? 18 आणि एन मध्ये किती आहेत? 32. या प्रत्येकावरून के मध्ये, आता उदाहरणार्थ सोडियमचं घेऊ, मी एक करतो म्हणजे तुम्हाला करता येईल. आता सोडियम मध्ये समजा मी इथं ह्या तिन्ही लिहिल्या के, एल आणि एम. आता इथं मी सोडियम किती आहे तुमचा? सोडियम 11 आहे. तर त्याचं के मध्ये किती इलेक्ट्रॉन येणार? 2. एल मध्ये किती इलेक्ट्रॉन येणार? 8 आणि एम मध्ये किती इलेक्ट्रॉन येणार? एन 1. म्हणून ह्याची संयोजन आहे ती 1. तसंच तुम्ही मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन याचं तुम्ही अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन स्वरूपण करू शकता. आता खाली एक त्यांनी एक प्रश्न दिलेला आहे बघा, त्या प्रश्नाचं जरा आपण थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. काय आहे बघा, KLM या इलेक्ट्रॉन कवचासाठी यांच्या किमती काय आहेत? आता एन म्हणजे काय आहे? त्या कवचांची संख्या. के म्हणजे पहिलं, एल म्हणजे दुसरं, एम म्हणजे तिसरं आणि एन म्हणजे चौथं. ही यांची किंमत आहे. एका इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात? आता के मध्ये 2 येतात, एल मध्ये 8 येतात, एम मध्ये 18 येतात, एन मध्ये 32 येतात आणि त्याचं सूत्र मगाशी सांगितलं 2n चा वर्ग. के, एल व एम या कवचाची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती ते काढा. के मध्ये 2 आहेत, एल मध्ये 8 आहेत आणि एम मध्ये किती आहे? एम मध्ये किती आहेत तुमचे? 18 इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा, कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या आवर्तनात 2 मूलद्रव्ये आहेत व दुसऱ्या आवर्तनात 8 मूलद्रव्ये आहेत. आपण जर आता आधुनिक आवर्त सारणीचा जर विचार केला तर आवर्तनाचा विचार केला तर पहिल्या आवर्तनामध्ये 2च मूलद्रव्ये आहेत आणि दुसऱ्या आवर्तनामध्ये 8 मूलद्रव्ये आहेत. इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार तिसऱ्या आवर्तनात सुद्धा मूलद्रव्ये आहेत. पुढील आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन भरणं नियंत्रित करणारे आणखी काही घटक आहेत, त्याचा विचार पुढील इयत्तेमध्ये आपण केला जाईल. बघा, मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयोजा कवच कोणते आहे यावरून ठरते. आता आपल्याला इथे एक मुद्दा दिलेला आहे बघा, कवच सूत्र तेच, कवच के, एल, एम आणि एन. त्याचे एन म्हणजे कवचाची संख्या, के ही कुठले कक्षा आहे? पहिली, ही एल दुसरी, एम तिसरी, एन चौथी. त्याचं सूत्र दिलेलं आहे 2n चा वर्ग. आता 2 गुणिले के म्हणजे कुठली कक्षा किती आहे? पहिली, म्हणजे 1 चा वर्ग. असं आपण मगाशी पाहिलं. या पद्धतीनं पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 18 आणि चौथ्या कक्षेत 32च इलेक्ट्रॉन सामावले जातात. बघा, मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता हे त्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयोजा कवच कोणते आहे यावरून म्हणजे तो किती अभिक्रियाशील आहे हे त्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनच्या कवचावरून ठरवलं जातं किंवा त्याच्या संयोजा कवच म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉन किती आहे याच्यावरून ठरवलं जातं. या दोन्ही बाबीची माहिती आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्याचे स्थान कुठं आहे, कोणत्या गणात, कोणत्या आवर्तात यावरून मिळते. त्यामुळे मूलद्रव्याच्या अभ्यासात आधुनिक आवर्त सारणी
अत्यंत उपयुक्त अशी आहे. आता खाली एक तुम्हाला हे दिलेलं आहे, आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. आता आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल कसा आहे याच्याविषयी आपण थोडंसं विचार करणार आहे. बघा याच्यामध्ये सांगितलेलं आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तनातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना ही केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते. म्हणजे आवर्तनाचा जर आपण विचार केला तर त्यांच्या बदलामध्ये होणारी काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीचा आवर्ती कल असं म्हणतात. आपण या इत्यात फक्त मूलद्रव्याच्या संयोजा, अणूचा आकार, धातू अधातू गुणधर्म या 3 गुणधर्मामधील आवर्ती कल विचारात घेणार आहोत. आणि राहिलेला जो भाग आहे तो राहिलेला भाग तुम्हाला पुढच्या वेळेला त्याचा विचार केला जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बघा, आता संयोजा म्हणजे काय, मी मगाशी तुम्हाला त्याच्याविषयी सांगितले की मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनचे म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयोजा ठरते. हे तुम्ही मागील इत्यात शिकला किंवा आताही आपण सांगितले, त्याच्याविषयी चर्चा केली. किंवा मूलद्रव्याच्या संयुग पावण्याच्या क्षमतेला त्या मूलद्रव्याची संयोजा असं म्हटलं जातं. आता विचार करा, असा काही तुम्हाला एक प्रश्न त्यांनी दिलेला आहे, मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण व त्याची संयोजा यांच्यात काय फरक आहे. आता मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आणि मूलद्रव्याची संयोजा याच्यामध्ये काय फरक आहे बघा. मूलद्रव्याची संयोजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयोजा इलेक्ट्रॉनवर म्हणजे त्याच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात याच्यावरून त्याची संयोजा ठरली जाते. दुसरा प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे, बेरिलियमचा अणुअंक 4 आहे तर ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. दोन्हीचं इलेक्ट्रॉन संरूपण घ्या व त्यावरून दोन्हीची संयोजा ठरवा. आता बेरिलियमचा अणुअंक किती आहे 4. मग 4 असेल तर कशी संयोजा होणार बेरिलियमची, तुम्ही शिकलाय. पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 2, बरोबर. आणि दुसरा आहे तो म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजनचा अणुअंक आहे किती तुमचा 8. 8 असेल तर कसं होणार आहे याच्यामध्ये, पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 6. मग आता मला त्यांचा पुढचा प्रश्न आहे, यावरून त्याची संयोजा ठरवायची आहे. आता बेरिलियमची संयोजा आहे 2, पण ऑक्सिजनची संयोजा 6 का नाही. अष्टक पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे 2, म्हणून ऑक्सिजनची संयोजा सुद्धा किती आहे 2च. तिसरा प्रश्न आहे, आपण तिसऱ्या प्रश्नाचा विचार करू. आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केलेला आहे. त्यांच्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण संख्येखाली लिहून त्यांच्या खाली त्या मूलद्रव्याची संयोजाला चौकटीत दाखवल्याप्रमाणे. आता ते पुढच्या पेजवर आहे, तुम्ही बघा ते. त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक मूलद्रव्य लिहायची, पहिली 20 मूलद्रव्य त्यामध्ये कोण आहेत. त्याच्यामध्ये तुमचा हायड्रोजन आहे, परत हेलियम आहे, लिथियम आहे, बेरियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे, निऑन आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, सिलिकॉन आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, क्लोरीन आहे, आर्गॉन आहे, पोटॅशियम आहे आणि कॅल्शियम. या सगळ्या मूलद्रव्याचं तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आहे आणि त्याची संयोजा काढायची आहे. आता उदाहरणार्थ आपण एकाचं घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा, एका आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना संयोजा बदलण्यामागे आवर्ती कल आहे का. प्रश्न चौथा आपण बघतोय, आहे का. आवर्त 2 व आवर्त 3 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. आता आपण जर त्याचा संदर्भ घेतला तर आवर्तातील मूलद्रव्यामधील संयोजेतील होणारा बदल इलेक्ट्रॉन स्वरूपणाप्रमाणे होतो. मूलद्रव्यामधील संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी असते, मात्र त्यांच्यातील कवचाची संख्या एकसारखीच असते, हे आपण अगोदर पाहिलं. दुसरं आहे, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक 1 न वाढत जातो तशी संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा आपण अगोदर पाहिलं त्या पद्धतीने 1 नच वाढत जाते. आणि पाचवा तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न काय आहे बघा, एका गणामध्ये वरून खाली जाताना संयोजा बदलण्यामध्ये आवर्ती कल आहे का. गण 1 व गण 2
व गण 18च्या संज्ञा घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. मी आता त्याचं उत्तर सांगतो, तुम्ही त्या पद्धतीनं गण 1 तयार करा. गण 1 मध्ये कोणती मूलद्रव्ये येतात? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. गण 2 मध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. आणि गण 18 मध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. आता ह्याचा जर विचार केला तर तुम्हाला उत्तर कसं देता येईल बघा. मूलद्रव्याची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉन. मूलद्रव्याची संयुजा किती आहे, त्याच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत याच्यावरून ठरली जाते. गणातील सर्व मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या अगोदर पाहिली तसे प्रत्येक गणातील मूलद्रव्याची संयुजा ही संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही समान असते. बघा, गण 1 मधील मूलद्रव्यात हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यांची संयुजा आपण मगाशी काढली होती. यांची संयुजा किती येते? 1च आहे. आता गण 2 मधले बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांच्या जर संयुजा इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून जर आपण संयुजा काढल्या तर यांच्या संयुजा येतात 2. मग गण 18चा जर आपण विचार केला, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन यांच्या जर संयुजा काढल्या तर या सर्वांच्या संयुजा बाह्यतम कक्षात 8 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे यांची संयुजा किती असते? त्यांना कोणाला इलेक्ट्रॉन द्यायची गरज नसते किंवा घ्यायची गरज नसते, म्हणून यांची संयुजा असते 0.